शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी या गावचे सुपुत्र सुभेदार एकनाथ कडुबाळ नागे यांना त्यांच्या मठाचीवाडी या गावात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला आहे। 27 डिसेंबर रोजी पंजाबमध्ये पठाणकोट येथे आपले कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला आहे। 30 डिसेंबर रोजी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव मठाचीवाडी या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले। यावेळी नागे कुटुंबावर एकच शोककळा पसरली, तर संपूर्ण गाव तसेच पंचक्रोशीतील नागरिक या दुःखद घटनेबद्दल हळहळ व्यक्त करताना दिसले। सकाळी 8 वाजता त्यांच्या पार्थिवाची फुलांनी सजवलेल्या रथामधून अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागे यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली। जय जवान जय किसान, एकनाथ नागे अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। सुभेदार एकनाथ कडुबाळ नागे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 3 भाऊ, आई वडील असा परिवार आहे। त्यांचे एक बंधू हनुमान नागे हे देखील सैन्य दलात आहेत। सुभेदार एकनाथ नागे हे एक सुशिक्षित शेतकरी कुटुंबातील होते। आपल्या संपूर्ण शेवगाव तालुक्यावर अतिशय दुःखद घटना घडली आणि शोककळा पसरली आहे। आपल्या या भूमिपुत्राला काही वय हे काही जाण्याचं नाही, खूप मोठी संधी देशसेवेची आपले मेजर एकनाथराव नागे यांना या ठिकाणी होती। परंतु शेवटी येणं आणि जाणं हे मनुष्याच्या हातात नाही, परमेश्वराच्या हातात आहे, ते निश्चित झालेलं असतं। परंतु देशसेवेमध्ये अतिशय मानाचा सन्मानाचं सेवा बजावत असताना वीर मरण येणं हे खरं तर स्वाभिमानाचे आहे, परंतु कमी वयात जाणं हे त्यांच्या ह्या संपूर्ण परिसराला, कुटुंबाला अतिशय दुःखदायक घटना आहे। आपल्या सर्वांनाच आहे की देशाचा हा वीर देश सेवा बजावत असताना कमी वयात जाणं, छोटी मुलं आहेत, पत्नी, त्यांचं कुटुंबीय, आईवडील आहेत, खूप मोठा असा परिवार आहे। परंतु निश्चित आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे की आपल्या हा तालुक्याचा भूमिपुत्र आज देश सेवेच्या कामी आला। निश्चित प्रशासन आणि सैन्य दलाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना जी काही मदत असते ती प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी केली जाईल। परंतु आपल्या संपूर्ण या तालुक्याला एक अभिमान वाटला पाहिजे, एक स्वाभिमान वाटला पाहिजे। त्यांचं बलिदान आज देश सेवेमध्ये गेलेलं आहे, त्यांचं बलिदान व्यर्थ न गेले पाहिजे अशी मी आमच्या राजाई कुटुंबियांच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने, शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने या वीर भूमिपुत्राला आदरांजली अर्पण करते। त्यांच्या कुटुंबियाला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी। त्याचबरोबर निश्चितच या कुटुंबाला आधार देण्याचं काम आपल्या संपूर्ण शेवगाव पाथर्डी तालुक्याचे आहे। आपण सर्वजण त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू, हीच खरं तर त्यांना आदरांजली ठरणार आहे। प्रतिनिधी गणेश मुळेसह अशोक वाघ, माय न्यूज, शेवगाव, अहमदनगर।